नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला माझे व्हिडिओ खूप आवडत आहेत, तर तुमचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. तर तुम्ही जे मी कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे ते तुम्हाला खरोखर मनापासून आवडत आहेत व ज्यांनी लाईक केलेलं आहे, पाहिलेलं आहे पूर्ण व्हिडिओ, त्यांच्यासाठी मी मनापासून धन्यवाद करते. व आज आपण पाहणार आहोत, तर आजची आपली कटोरी जी आहे ती 38 इंचाची साईज घेणार आहोत. छाती 38 इंच आहे, कमर 34 इंच आहे, शोल्डर 15 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, कटोरा जो आहे तो 6 इंचाचा आहे, बाहीची उंची 10 इंच आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आहे, बॅकचा नेक 11 इंच आहे व फ्रंटचा नेक 6.5 इंच आहे. अशा पद्धतीची ही मापे आहेत. तर ह्या मापाने आपण कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते आपण पाहणार आहोत. तर मी भरपूर वेळा तुम्हाला शिकवलेलं आहे कशा पद्धतीने आपण कटिंग करत असतो. तरीसुद्धा ज्यांना म्हणजे एक लक्षात येत नाही त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा मी एक सरळ रेष आखून घेते. त्यानंतर इथून आपल्याला अशा पद्धतीने इथून ही सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा जी तयार शोल्डर आलेली आहे, आता तयार शोल्डर आपली किती आलेली आहे, तर तयार शोल्डर 15 आहे. म्हणजे 15चा निम्मा आपण इथे 7.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार घेणार आहोत. आता इथे मी 2.5 इंच घेते. आता ही जी तिरकी रेष 1 इंच भाई उतार घेतलेला आहे, तिथून ही तिरकी रेष अशा पद्धतीने जोडते. तर हा आपला शोल्डरचा उतार झाला. आता आपल्याला जो आर्महोल टाकायचा आहे, तो आर्महोल किती घ्यायचा आहे, तर पाहू शकता आर्महोल डीप नेकसाठी आर्महोल कसा घ्यायचा आहे, तर चेस्टचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच ॲड करायचा आहे. तर 38/6 प्लस अर्धा इंच आहे. तर इथे 38/6चा येणार आहे 6.3 प्लस अर्धा इंच. तर इथे बरोबर 6.8 येईल. तर मुंडा जो असणार आहे तो आपला 6.8 इंच असणार आहे. तर इथे मी 6.8 ला एक पॉइंट करून घेते. तर इथे 6.8 ला मी इथे एक रेष आखून घेते. आता इथून एक रेष आखायची आहे. आता आपलं शोल्डर टू अपेक्सचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर टू अपेक्स ह्या मध्यापासून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. शोल्डर टू अपेक्स आपलं 10 इंच आलेलं आहे. तर इथे प्लस अर्धा इंच करून 10.5 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे व इथे सुद्धा एक आपल्याला लाईन सरळ आखून घ्यायची आहे. आता उंची घ्यायची आहे. उंची घेण्याआधी पहिल्यांदा आपण काय करायचं, तर शोल्डर आपली किती आहे, तर शोल्डर डीप नेक करायचं आहे. तर आपल्याला शोल्डरमधून पहा इथे डीप नेक असेल तर शोल्डरमधून 6.5 ते 7 इंचापर्यंत जर आपला नेक असेल तर शोल्डरमधून 2 इंच वजा करावं लागतं. तर इथे शोल्डर जी आलेली आहे ती 15 आहे. तर 15 मधून 2 इंच वजा केलं तर 13 इंच येईल. तर 13चा निम्मा भाग करायचा आहे. तर इथे 13चा निम्मा जो आहे तो 6.5 इंच येईल. इथे 6.5 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा 6.5 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे. आता हा जो झाला तो आपला आर्महोलची लाईन असणार आहे. इथून आपली आर्महोलची लाईन असणार आहे ही रेष. आता इथून पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने जो भाग वाढलेला होता म्हणजेच आपल्याला इथून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर समोरच्या साईडला फक्त पाव इंच इथे कमी करायचं असतं. तर हा गळा अगदी परफेक्ट बसतो, गळा उतरत नाही, काही नाही. तर ह्या मेजरमेंटप्रमाणे मी पूर्ण दाखवत आहे. आता आपण पहा इथून उंची घ्यायची आहे, तर उंची 14 आलेली आहे. तर 14 समोरच्या भागाला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा देतो. तर 14 प्लस 1.5 इंच म्हणजे 15.5 वरती ते पॉइंट करून घ्यायचं आहे. 15.5 वरती पॉइंट करून घेतला म्हणजे ही रेषसुद्धा आपल्याला सरळ जी आहे ती आखून घ्यायची आहे इथून. आता सर्व मापे टाकून घ्यायचे आहेत. आता चेस्ट जी आहे ती 38 आहे. तर ह्या रेषेपासून मी माप टाकत आहे पहा. ही आपली रेष जी आहे ती आखलेली आहे. मी पुन्हा आखते कारण दिसत नसेल तर तुम्हाला इथे डार्क मार्क करते मी. आता चेस्ट जी आहे ती 38 आहे. 38चा चौथा भाग जो आहे तो 9.5 इंच येतो. तर 9.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. वरती 1, 2, 3 रेषा इथे लुजिंगला द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवा किंवा 2 इंच इथे ठेवू शकता.
मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवते. आता इथे कमरेचं माप जे आहे ते कंबर जी आहे ती 34 आहे. 34चा चौथा भाग जो आहे तो 8.5 इंच आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन इथे 1.5 इंच द्यायची आहे. तर ही शिलाई मार्जिन झाली. आता ही रेष जी आहे ती ही रेष या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. ही रेष सुद्धा ह्या इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता इथून आर्महोल जो टाकायचा आहे तो इथे 1 इंच वरती एक लाईन घ्यायची आहे, कारण आपली छाती 38 इंच आहे. आता या दोन्हीचा मध्य घ्यायचा आहे. इथून आपल्याला एक पॉइंट करायचा आहे व इथे सुद्धा एक रेषा म्हणजेच पाव इंच आत घ्यायचा आहे. इथून आता आपण जो आहे तो मुंड्याचा आकार देणार आहोत. इथून अशा पद्धतीने व इथून जी लाईन आहे ती अशा पद्धतीने असेल. जिथे तुमचा कर्व अगदी व्यवस्थित येतो तशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे. आता इथे गळा जो आहे तो गळ्याचं माप टाकायचं आहे. तर गळ्याचं माप इथे 3.5 इंच मी घेत आहे, कारण तयार शोल्डर जी आहे ती 2.5 तिथे 2.25 हवी आहे. तर इथे 3.5 इंचाला पॉईंट करते. उरलेली जी गळा रुंदी आहे 3 इंच ती मी ठेवलेली आहे, कारण 3 इंच गळा रुंदी जी आहे ती 38 इंच छातीला अगदी बरोबर होईल, कारण त्यांचा जो बांधा असतो तो सुद्धा वाढलेला असतो. त्यामुळे 38 इंचला 3 इंच गळा रुंदी अगदी परफेक्ट होईल. आता इथून पहा तिरकं 1 इंच आकार 1 इंच माप घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा गळा अगदी व्यवस्थित गोलाकार येतो. तर इथे गोलाकार दिलेला आहे. आता इथून काय करायचं आहे, तर इथून आपण जे आहे ते अर्धा इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे इथे. आता हा पॉईंट आहे तिथे हा पॉईंट अशा पद्धतीने पहा, जसा टेप आहे त्या पद्धतीने आपण इथे असा पॉईंट जो आहे तो पकडलेला आहे व ही रेष अशा पद्धतीने आखलेली आहे. आता आपण शोल्डर टू अपेक्स झालं, तर अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 8 इंच आलेले आहे. तर 8 इंचाचा निम्मा भाग म्हणजे 4 इंच येईल. तर हा आपला बस्ट पॉईंट असेल, छातीचा मिडल पॉईंट असेल. इथून आपल्याला आता टक्स जो येणार आहे तो छाती 38 आहे, त्यामुळे टक्स जो असणार आहे तो 3 इंचाचा असणार आहे आपला. तर टक्स 3 इंचाचा आहे. तर इथे आपल्याला आर्महोल मायनस करायचा आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा इथून म्हणजेच हा जो आकार आपला मुंड्याचा दिलेला आहे, इथून आपल्याला पहिल्यांदा टक्सचा निम्मा म्हणजेच 1.5 इंच घ्यायचा आहे. परत त्या 1.5 इंचाचा निम्मा म्हणजेच पुन्हा पाऊण इंच घ्यायचा आहे. म्हणजेच इथे मार्किंग जे येणार आहे ते 2.25 इंचावरती येईल. आता ही जी रेष आहे ती ही रेष अशा पद्धतीने आखायची आहे. आता पुन्हा इथे टक्स जो आहे तो टक्स 3 इंचाचा आहे, तर 3चा निम्मा 1.5 येईल. तर 1.5 इंचावरती इथे मार्क करायचा आहे व ही रेष सुद्धा अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. आता हा आपला आर्महोल जो आहे तो मायनस होईल. तर हा आर्महोल मायनस झाला, तर पहिल्यांदा रेषा ज्या आहेत त्या सरळ म्हणजे समान करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा बरोबर आपल्याला 6.25 इंच भेटत आहे. इथे सुद्धा आपण इथेच अशा पद्धतीने ठेवून इथे 6.25 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे. ह्या पॉईंटमधून आपण अशा पद्धतीने पट्टी ठेवून इथून सरळ आकार घ्यायचा आहे. म्हणजेच हा आपला चौकोन तयार झाला. आता हा जो आहे तो हा आकार अशा पद्धतीने इथे वाढवायचा आहे. म्हणजे आपला फ्रंटचा आकार तयार झालेला आहे. तर आता जो कटोरा आहे त्याचं माप काढायचं आहे. तर इथे आपल्याला 3-3.5 इंचावरती जी आहे ती पट्टी म्हणजेच आपली बेल्ट आहे तो बेल्ट तयार करण्यासाठी 3.5 इंच घेतलेला आहे. इथून 2.5 इंचावरती पॉईंट केलेला आहे. तर हा जो आहे तो आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे, पाहू शकता. इथून असा आकार आला. त्यानंतर ह्या पट्टीने तुम्ही सरळ आकार देऊ शकता. तर हा आकार आपला तयार झालेला आहे. इथून आपल्याला 6 इंचाला कटोरी घ्यायची आहे, तर 6 इंचाला एक पॉईंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे 6 इंच घेतलेला आहे. इथून आपल्याला 1.5 इंच घेऊ शकता किंवा 1 इंच घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतेही माप तुम्ही घेऊ शकता. इथून पुन्हा 2.5 इंचावरती एक पॉईंट करायचा आहे तिरका अशा पद्धतीने, व हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर आपला हा बेस झाला कटोरीचा. तर आता आपल्याला टक्स मायनस करायचा आहे. आता हे जे आपण केलेलं आहे ते सर्व आपलं कटिंग होऊन जाणार आहे.
पूर्ण हा कटिंगचा पार्ट आहे, इथे सुद्धा आपलं कटिंग होणार आहे. व इथे सुद्धा आपलं कटिंग असणार आहे. हे आपण उंची घेतलेली आहे. आता हे सुद्धा आपलं कट होऊन जाणार आहे. जे कटिंग होणार आहे त्याला मी मार्क करते इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय कट करायचं आहे. आता हा जो पार्ट आहे तो सुद्धा आपला मायनस होणार आहे, म्हणजेच आपण एकमेकावरती ठेवून तो कमी करत असतो. तर अशा पद्धतीने आपलं मार्किंग आहे. आता हे मार्क जशा पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करते मी. पहिल्यांदा हा जो पार्ट आहे तो कट करते. आता आर्महोल कट करत असताना मी सांगितल्याप्रमाणे थोडासा लांबून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. नंतर हा आकार जो आहे तो कट करायचा आहे. मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कटिंग. आता बेल्ट इथे आहे तो बेल्ट काढून घेते मी. आता कटोरी कट करण्याच्या आधी आपण हा जो पार्ट आहे तो हा पार्ट अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचा आहे. कोणताही पार्ट कोणत्याही बाजूला तुम्ही उचलून ठेवला तरी चालेल, फक्त आपल्याला टक्स जो आहे तो अगदी व्यवस्थित मायनस करायचा आहे. तर पहा इथे अशा पद्धतीने हा पार्ट मी ठेवलेला आहे. आता इथे किंचितचा आकार आपला कमी जास्त होतो, तर हा आकार आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे. व इथे जो थोडासा बदल झालेला आहे तो आपण अशा पद्धतीने सरळ करायचा आहे. तर इथे सुद्धा टक्सला सुद्धा आपल्याला क्रीज येते ती जाईल. हा जो पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थित पुरेल व हा सुद्धा जो भाग आहे तो अगदी परफेक्ट कटिंग झाल्यामुळे पुढे जे आहे ते आर्महोलला क्रीज येणार नाही. अशा पद्धतीने हे कटिंग आहे. तर इथून हा पार्ट अशा पद्धतीने कट करायचा आहे. आता इथे स्टॅपलर सुद्धा मारू शकता किंवा तुम्ही टाचणी सुद्धा लावू शकता. आता नेक कट करायचा आहे इथे. आता किंचित पहा तुम्हाला दिसत असेल थोडासा हा भाग जो आहे तो थोडासा तिरकावरती वाटतो, तर हे आपण अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे. किंचित थोडासा बदल आहे, जास्त बदल नसतो. तर आपण हा सरळ करून घेतलेला आहे. आता कटोरी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. ही कटोरी टक्सवाली अशाच पद्धतीने ठेवून आपण पक्की कटोरी इथे काढणार आहोत. तर हा झाला आपला जो 38 इंचाचा वरचा पार्ट झाला. तर आता कटोरी कट करायला शिकवते. तर कटोरी कट करत असताना जो कटोरा काढलेला आहे तो अशाच पद्धतीने फोल्ड केलेला आहे तशाच पद्धतीने घ्यायचा आहे व इथे ठेवायचा आहे. आता इथून जसा आकार कटोरीचा आहे तशाच पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे. तर पहा मी काही सुद्धा बदल केलेला नाही, जसा आकार आहे त्या पद्धतीने मी इथे आकार देत आहे. आता आपला टक्स 3 इंचाचा आहे, तर 3 इंचाचा निम्मा किती येईल तर 1.5 इंच येईल. तर आपल्याला इकडच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे, तिकडच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर इथे मी सरळ 1.5 इंच वाढवते. इथे सुद्धा सरळ 1.5 इंच वाढवते. ज्यावेळेला आपली छाती 28 ते 32 पर्यंत होती त्यावेळेला आपण इकडे 1.25 इंच इकडे 1.25 इंच अशा पद्धतीने वाढवलं होतं. आता इथे 9.5 आलेला आहे, त्याचा मध्य घ्यायचा. तर अशा पद्धतीने मध्याला पॉईंट करायचा. त्याच्या खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती एक पॉईंट करायचा आहे व हे जे आकार आपण वाढवलेले आहेत ते आकार एकमेकावरती अशा पद्धतीने जोडायचे आहेत. आता हा आकार नेकला अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे व इथून हा आकार जो वाढलेला आहे तो अशा पद्धतीने फक्त इथे टच करायचा आहे. इथे वाढवण्याची आवश्यकता नाही. इथे जर वाढवला तर तुमचा गळा जो आहे तो मोठा होण्याची शक्यता असते. तर हा जो टक्स आहे तो आता जसा आपण वाढवलेला आहे कटोरा त्या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे.
आता पहा कटोरी कशी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते. तर हे अशा पद्धतीने फोल्ड असेल. इथून आपल्याला 1.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे, उंचीला 2.5 इंच घ्यायचं आहे. इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचा असतो. हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पाहू शकता, चेक करू शकता की बरोबर आलेला आहे का, कमी आहे का, जास्त आहे का. एकदा चेक करून मगच तुम्ही इथे कटोरा लावू शकता. तर इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे पहा टक्स मारल्यानंतर. आता इथे पहा 7.5 तयार झालेला आहे. इकडे तुमचं पाव इंच शिलाईसाठी जाईल, इकडे पाव इंच शिलाईसाठी जाईल. अगदी 6 इंचाचा बरोबर तुमचा जो कटोरा तयार हवा आहे तो 6 इंचाचा कटोरा अगदी परफेक्ट पद्धतीने तयार होतो. तर पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने जोडल्यानंतर अगदी व्यवस्थित कटोरा जो आहे तो बसलेला आहे. कुठेही कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट पद्धतीने दाखवलेला आहे. इथे हे सुद्धा लावून तुम्हाला दाखवते की हे सुद्धा पहा कशा पद्धतीने. आता हा टक्स जो आहे तो अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. हा जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे हे सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने बसलेलं आहे, कुठेही कमी जास्त होत नाही. अशा पद्धतीने हे आपलं मार्क असतं. हे जे आहे ते कटोरीचं माप आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला मी शिकवत आहे. कुठेही कमी जास्त किंवा चुकीचं जे आहे ते देत नाही. ज्ञान जे आहे ते मी प्युअर देण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे पाहू शकता कशा पद्धतीने हा सर्व आपण चेक करून मगच कटिंग करायचं आहे. म्हणजे आपलं स्टिचिंग जे आहे ते अगदी परफेक्ट येत असतं. पहा अगदी बरोबर आलेलं आहे, कुठेही कमी जास्त होत नाही. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. रोज एक मी काहीतरी वेगळं तुम्हाला शिकवत असते. काहीतरी माझ्याकडे जी कला आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असलं तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आता आपण पाठीचा पाहणार आहोत. आता आपण पाठीमागचा भाग जो आहे तो आपण कट करणार आहोत. तर पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी मी पेपर घेते इथे दुसरा. आता हा जो पेपर आहे त्याच्यावरती मी पाठीमागचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता ही जी लाईन आहे ती अगदी करेक्ट आहे, त्यामुळे मी ते आखून घेत नाही. तर जी आता शोल्डर मधून आपल्याला 3 इंच वजा करायचं आहे. तर शोल्डर पहिल्यांदा निम्मा 7.5 इंच येईल. त्यानंतर 1 इंच जो आहे तो शोल्डर उतार आहे. इथून 2.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर इथे तिरकी रेष आखायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला मुंडा जो आहे तो छातीचा 6वा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे 6.8 इंच आलेला आहे. ही रेष जी आहे ती छातीची आहे. तर इथे आपण एक रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची इथून आपल्याला अशा पद्धतीने 14 इंच उंची आहे प्लस 1 इंच करून 15 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व इथे एक रेष आखून घ्यायची आहे. आता पहा शोल्डर जो गळा आहे तो गळा आपला 11 इंच आहे. तर शोल्डर मधून आपल्याला 3 इंच वजा करावा लागेल. कारण ज्या वेळेला तुमचा गळा 9 ते 11 इंचापर्यंत असतो त्यावेळेला शोल्डर मधून 3 इंच वजा करायचं पूर्ण. म्हणजेच आपलं किती येईल तर 12 इंच येईल. तर 12 इंच जो आहे एक 2 व 3 म्हणजेच 12 इंचचा निम्मा भाग इथे घ्यायचा आहे. म्हणजेच आपला जो पाठीमागचा जो शोल्डर असेल ती 6 इंच असेल. त्याच्याही पेक्षा जर तुमचा डीप नेक असेल तर तरी सुद्धा शोल्डर मधून तुमच्या अजून काही भाग वजा होईल. आता इथे सरळ रेष करून घेतलेली आहे. आपल्याला जितकं शोल्डर हवी होती 6 इंच तितकी घेतलेली आहे. पुन्हा इथे अर्धा इंचावरती एक रेष आखायची आहे. पाठीमागच्या भागातून आपण अर्धा इंच वजा करतो नेहमी. आता इथे सुद्धा मुंड्याला 6 इंच घ्यायचं आहे. म्हणजे जेवढी आपली शोल्डर आलेली आहे तेवढी लाईन आखून घ्यायची आहे. आता हा आपला आर्मोल झाला. इथून जे आहे ते 1.25 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे व हा आर्मोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला बॅकचा आकार तयार होईल. आता इथे पहा छाती जी आहे ती 9.5 इंच आहे, पण पाव इंच कमी करायचं आहे. कारण ज्या वेळेला गळा तुमचा असा डीप असतो त्यावेळेला तुमचा आपोआपच गळा जो आहे तो पसरलेला जातो. त्यामुळे इथे पाव इंच कमी करून घ्यायचं आहे. तर इथे मी 9.25 इंचावरती खूण केलेली आहे. त्यानंतर 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेला आहे. कंबर जी आहे ती
8.5 इंच आहे, त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने आखायची आहे. आता इथे पहा अर्धा इंचाला एक पॉइंट करायचा आहे व हा आकार आपण कमी करायचा आहे. तर तो कसा कमी होतो ते तुम्हाला सांगते. आता हा जो आकार आहे तो हा आकार आपण अशा पद्धतीने ठेवत असतो. पहा अशा पद्धतीने ठेवलं म्हणजे आपला अर्धा इंच भाग जो आहे तो इथे कमी होतो. तर इथे ज्यावेळेला आपण खालचा बेल्ट जोडतो त्यावेळेला आपला अर्धा भाग कमी होतो. त्यामुळे इथे जे आहे ते माप कमी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट पद्धतीने. इथे अर्धा इंच कमी होणार, तो बेल्ट कमी होणार व बरोबर अगदी जे कडेची जी शिलाई कमी जास्त होते ते कमी जास्त होत नाही, परफेक्ट येते. त्यासाठी हे आपण अशा पद्धतीने अर्धा इंच माप कमी करून घेत असतो. कटिंग करताना सर्व आपण केलं म्हणजे व्यवस्थित आखून घेतलं म्हणजे आपल्याला अगदी परफेक्ट माप मिळतं. तर शोल्डर जी आहे ती 3.5 इंच आपली आहे, समोरची 3.5 इंच आहे, पाठीमागची ही 3.5 इंच तयार ठेवलेली आहे. उरलेली गळा रुंदी आहे ती 2.5 इंच अगदी परफेक्ट आलेली आहे. जर आपला गळा छाती कमी असती म्हणजेच 32 इंच असती तर आपण शोल्डरमधून 3 इंच वजा म्हणजेच आपल्याला इथे 5.5 इंच फक्त आलं असतं. पण इथे छाती 38 आहे त्यामुळे इथे 6 इंच घेतलेलं आहे. तर आता 11 इंच गळा डीप आहे, तर 11 इंचावरती एक पॉईंट करते. इथून तुम्ही 3 इंचापर्यंत 3.5 इंचापर्यंत तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. तुम्हाला जितका गळा पसरट हवा आहे तितका घेऊ शकता. इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. आता हे जे आहे ते आपलं सर्व मायनस होणार असतं, तर हे सुद्धा सर्व मायनस करायचं आहे. इथून सुद्धा हा अर्धा भाग जो आहे तो आपला मायनस होणार आहे. त्यानंतर आपण हा भाग जो आहे तो कटिंग करून घेऊया. आता इथे उंची पहा 14.5 इंच आलेली आहे, म्हणजेच आपण 14.5 इंच आलेली आहे. अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जाईल, अगदी बरोबर 14 इंचाची उंची तयार होईल. आता आपल्याला जो आहे ती बाही कटिंग करायची आहे. तर बाही कटिंग करण्यासाठी हा आर्महोल जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये मोजून घ्यायचा. तर इथे 11.25 इंच आलेला आहे. 11.25 इंच मधून आपल्याला 1 इंच वजा करायचा आहे. आता 11.25 इंच वजा 1 म्हणजेच आपल्याला 10.25 इंच घ्यायचं आहे व वरती म्हणजेच टोटल आपण 11.25 इंच आलेला आहे. त्यातून आपल्याला 1 इंच वजाच म्हणजेच 10.25 इंचावरती ते मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता उंची जी आहे ती बाहीची 10 इंच आहे, तर 10 + 1 म्हणजेच 11 इंचावरती ते पॉईंट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा 11 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे. आता ही जी मार्किंग आहे ती एकमेकाला जोडून चौकोन तयार करून घ्यायचा आहे. पहा ही रेष जी आहे ती सरळ आखून घ्यायची पहिल्यांदा. इथून सुद्धा आपण मार्किंग करून घेऊया. आता इथून बाही उतार जो आहे तो आपला जो बाही उतार येणार आहे तो 3.5 इंच येणार आहे. तर 3.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. इथून सरळ 1.5 इंच ठेवायचा आहे. इथून सुद्धा सरळ 1.5 इंचावरती एक पॉईंट करायचा आहे. त्यानंतर ही रेष जी आहे ती ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. याचा मध्य घ्यायचा आहे. आता इथून पहा अशा पद्धतीने व पुन्हा इथून अशा पद्धतीने
इथून आपला तुमचा आता बाहीचा घेर जितका, आता इथे 6 इंच घेर येईल, 6.5 इंच. छाती जी आहे ती 38 आहे, म्हणजे 6 तिथे 6 इंच खालचा भाग तयार येईल. त्याच्यानंतर 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन, म्हणजेच लुझिंग मार्जिन जे असतं ते द्यायचं आहे. इथे एक पॉईंट व इथून एक, अशा पद्धतीने पॉईंट असेल. आता आपण हा आकार जो दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ पहा. कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट शिकवलेलं आहे. स्टिचिंगचे व्हिडिओ माझे भरपूर पाठीमागच्या भागात तुम्ही पाहू शकता स्क्रोल करून. खूप मी स्टिचिंग करून दाखवलेलं आहे, ज्या स्टिचिंगमध्ये किंचित सुद्धा कमी जास्त होत नाही, अशा पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊज जे आहे ते शिकवलेले आहेत. तर पहा, हा समोरचा भाग झाला, हा पाठीमागचा भाग झाला. तर हे अंतर का कमी असे म्हणाल तर तुम्ही, कारण आपण मुंड्यामध्ये फक्त पाव इंचाचंच अंतर दिलेलं आहे समोरच्या व पाठीमागच्या भागामध्ये. नेहमी आपण जे साध्या पद्धतीचं ब्लाऊज जे कटिंग करतो तर समोरच्या भागाला आपण पाऊण इंच देतो, पाठीमागच्या भागाला 1.5 इंच देत असतो. म्हणजे साध्या पद्धतीने आपण रेग्युलर कटिंग करतो ते. तर त्यात अंतर जे आपलं असतं ते मोठं असतं, त्यामुळे आपला जो हा आकार असतो तो मोठा येतो. तरी ते अंतरच जे आहे ते कमी आहे, त्यामुळे इथला सुद्धा अंतर जे आहे ते आपलं कमी आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 40 इंचाची कटोरी पाहूया.